ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघितल्यास मित्रांनो, त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 31 नंबरची कंपनी असलेल्या एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहणे अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचा असतो, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 मार्च 2026 आणि आज आपल्या निफ्टी निर्देशांकाचा अंक 24,450 अंक या अंकावर क्लोज झालेला आहे. परंतु आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52 वीक हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 52 वीक हायपासून सध्या 1923 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट सध्या 52 वीक हायपासून सुमारे 7.29% इतके खाली आहे. मित्रांनो, युद्धजन्य बातम्या, कोरोनासारखी परिस्थिती किंवा इतर निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने आत्तापर्यंत जर बघितलं तर 2008 साली आपलं मार्केट हे 50 ते 60% तुटलेलं. तसेच मित्रांनो, 2020 साली सुद्धा 50 ते 60% एकूण मार्केट तुटलेलं. त्या मानाने आपले सध्याचे मार्केट हे आत्तापर्यंत फक्त 7.29% एवढेच खाली आलेले आहे. म्हणजे सध्या आपलं मार्केट हे 52 वीक हायपासून फक्त 7.29% इतकं खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे एशियन पेंट्स आणि एशियन पेंट्स ही कंपनी मित्रांनो पेंट्स सेक्टरमधील आहे. मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बर्जर पेंट्स, कांसाई नेरोलॉक, ॲक्झोनोबल, तसेच इंडिगो पेंट्स, तसेच मित्रांनो सिरका पेंट्स, तसेच शालिमार पेंट्स. मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. आज दिनांक आहे 6 मार्च 2026
आणि आज आज एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 2279 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 2985 रुपये आणि 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 2175 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 2185 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, असेच 5 वर्ष मागे गेल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 2398 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स 837 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच अजून अधिकतम मागं गेल्यास मित्रांनो 2000 साली एशियन पेंट्स ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 16 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या शेअर बाजारात असलेली सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,18,677 करोड रुपये आणि मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 31 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, ही 31 नंबरची कंपनी आहे, पण ह्याच्या आधीच्या 1 ते 30 कंपन्यांच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपण त्याच्यासाठी मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्या अशी एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे 2026चे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो, ते पहा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीचं मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर 2025 साली ह्या कंपनीला 3,569 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 5,424 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 4,101 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 3,043 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 3,178 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे सध्या शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा एशियन पेंट्स ह्या कंपनीत 52.62% इतका आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सध्या 12.78% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत सध्या 21.14% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण एशियन पेंट्स
ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, एशियन पेंट्स ह्या कंपनीला 2021 साली 3178 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 3569 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नफा होतोय. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर जो 2 वर्षापूर्वी 2125 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 2398 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 830 रुपयाला मिळत होता, 837 रुपयाला मिळत होता. अधिकतम जर बघितलं तर 2000 साली एशियन पेंट्स ह्या कंपनीचा शेअर 16 रुपयाला मिळत होता. तोच शेअर्स म्हणजे एशियन पेंटचा तोच शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 2279 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 2185 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापैकी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 2185 रुपये, 5 वर्षापूर्वी 1398 रुपये, 2398 रुपये, 10 वर्षापूर्वी 837 रुपये. तसेच मित्रांनो 2000 साली 16 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 2279 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, ओव्हरऑल जर बघितलं तर 2000 साली एशियन पेंट्स ह्या कंपनीत 16 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 2279 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं सुमारे 142 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. 2000 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे 2026 पर्यंत सध्या ह्या कंपनीने 142 पट एवढा रिटर्न्स दिलेला आहे. म्हणजेच काय, तर 2000 साली गुंतवलेले 16 रुपये आज 2279 रुपये झालेले आहेत. आणि मित्रांनो 2000 साली ह्याच कंपनी जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 1,42,43,750 करोड रुपये इतकी रक्कम झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण ह्या कंपनीचं किमतीच्या बाबतीतील बदलामुळे झालेला नफा बघितला. परंतु मित्रांनो, आपण त्या कंपनीचा शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त किमतीतील बदल हाच नफा नसतो. तर मित्रांनो, ती कंपनी आपल्याला बोनस, डिव्हिडंड, राईट हे सुद्धा इश्यू देत असते. तर मित्रांनो, डिव्हिडंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एशियन पेंट्स ह्या कंपनीनं मागील सलग वर्षांपासून दरवर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, 2025च्या डिव्हिडंडचा जर विचार केला तर ह्या कंपनीनं 2025 साली 2दा डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजे एकदा 20.55 रुपये, एकदा 4.50 रुपये. म्हणजे ओव्हरऑल ह्या कंपनीनं 2025 साली पर शेअर 25 रुपये इतका बोनस दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ह्या कंपनीत ते 52.62% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. परंतु 2024 सालीचा नफा जर बघितला तर तो 5424 करोड रुपये होता. 2025 साली त्याच्यात वाढ न होता उलट तो नफा कमी झालेला आहे आणि तो 3569 रुपये इतका नफा झालेला आहे. म्हणजेच काय, तर ही कंपनीनं नेट प्रॉफिट दिलेला आहे दरवर्षी, परंतु त्या नफ्यात भरघोस अशी वाढ नाही. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर ज्या कंपनीला आपण योग्य किंवा उत्तम असं सांगितलेलं आहे त्या कंपनीत 52 खायपासून त्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काही हरकत नसते. कारण की एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर कंपनीचा शेअर्स खाली आला असेल तर एकूण मार्केट सुधारल्यावर अशा कंपन्यांची म्हणजे उत्तम किंवा योग्य कंपन्यांची शेअर्स हे नवीन 52 खाय दाखवत असतात. तर मित्रांनो, एशियन पेंट्स ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार योग्य आहे. तर त्याच्यात 52 खायपासून त्या कंपनीचा शेअर जेव्हा खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने आपल्या ताकदीनुसार
ह्या कंपनीचं शेअर्स खरेदी करायला सध्या हरकत दिसत नाही. तर मित्रांनो, वार्षिक विश्लेषणानुसार ही कंपनी योग्य आहे. मित्रांनो, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रम ही नवीन प्लेलिस्ट बनवलेली आहे. ते जे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत, तर ते तुम्ही अजून पाहिले नसेल, तुम्हाला बेसिक शेअर बाजारची बेसिक माहिती हवी असेल तर ते 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.